नमस्कार मैत्रिणींनो, अनुराधाच रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या खारोड्या। तर बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी पूर्वतयारी काय करावी लागेल ते मी सांगते। सुरुवातीला बाजरी मार्केटमधून आणल्यानंतर ती छान निवडून घ्यायची। नंतर ती आपल्या चक्कीवर दळून आणायची, जाडसर अशी ती दळायची आणि नंतर रात्री भिजत घालायची। तर आपण कन्सिस्टन्सी बघा, असं मिश्रण होईल इतकं पाणी त्यामध्ये आपण रात्री भिजत घालताना ॲड करायचं। आणि आता सकाळी आपण आता बाजरीला तिखट मिठाची फोडणी देणार आहोत। सुरुवातीला आपण इथे एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झालं की आपण जिरं मोहरी घालतो। तेल गरम झालेलं आहे, आता लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली, 4-5 हिरवी मिरची घेतलं आणि आपण यामध्ये उन्हाळ्याच्या वाळवणातला अतिशय आवडीचा पदार्थ आहे। सगळ्यांना खूप आवडतो। मस्त तव्यावर गरम करू खारोड्या 5-5 मिनिट
बघा बरेचसे लोक मीठ शिजत असताना कढईमध्ये हे मिश्रण मस्त ढवळत चला, खाली बुडी लागण्याची शक्यता गॅस वाढवलेला आहे, त्यामुळे खाली बुडी लागण्याची भीती मला वाटत आहे, म्हणून मस्त ढवळत आहे. हे जवळपास 10 ते 15 मिनटं याला शिजू दिले आहे. याच्यात तुम्ही तीळ भाजून सुद्धा घालू शकता. आणि अजूनच या खावड्याची चव अप्रतिम लागते. थोडंसं जास्त तेलाचं प्रमाण टाकायचं. इथून खावड्यासाठी वापर तयार आहे. आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला टाकायचं आहे. आपण आता आपलं हे खारोड्याचं बॅटर खारोड्या घालण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे थोडंसं थंड झालं आहे आणि थोडंसं आपण आता हाताला पाणी घेऊन या परातीमध्ये त्याच्या छोट्या छोट्या खारोड्या बनवणार आहोत. खूप मोठी मेहनत लागत नाही हा खारोड्या बनवताना, पण खायला खूपच चविष्ट लागतं आणि पौष्टिकही. बाजारात मिळणाऱ्या पॅकेटबंद पदार्थांपेक्षा 100% सुरक्षित आणि खायला चवदार असे कुरकुरीत खारोड्या तुम्ही घरी नक्की बनवा. आणि कशा लागतात, तुमच्या मुलांना आवडतात का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे या छोट्या छोट्या खारोड्या बनत आहेत. हाताला पाणी घेऊन जर आपण खारोड्या घातल्या तर हाताला आपल्या चटका लागणार नाही आणि
आणि खारोड्या घालण्याचं कामसुद्धा सोयीस्कर होईल. तुम्ही ह्या खारोड्या फोडणीवर पातळावर वगैरे करू शकता. ते आम्ही बटर पेपरवर तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतरच ह्या घालायला सुरुवात केली. तेल का लावायचं तर तेल लावल्यानंतर ते बटर पेपरला खारोडे चिपकून बसणार नाही. तेव्हा उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलं जाईल. उन्हाच्या प्रकाशामुळे ते चांगले कडक वाळून घ्यायसाठी ते आपण उन्हात ठेवणार आहोत.